हरिः ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरोः पदं मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण सरस्वती, परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद। गुरुचरित्राचं अध्ययन करत असताना भाव हृदयाला जी अनेक अनुकूल अशा प्रकारची स्पंदनं जाणवत असतात, त्या स्पंदनांच्या माध्यमातून सद्गुरु कृपेचा वर्षाव त्याच्यावर होतच असतो। हा जो होणारा वर्षाव आहे, या वर्षावातनं नेमकेपणानं काय घडतं हे आपण सांगायचा प्रयत्न केला तर नीटपणाने सांगता येईल असं नाही। पण हा जो गुरुकृपेचा वर्षाव आहे, यांनी एक प्रकारचं समाधान बुद्धीला होतं आणि बुद्धी ते समाधान मनापर्यंत पोचवतं। मन आणि बुद्धी यांचं समाधानाच्या बाबतीत ऐक्य झालं, त्यांची हातमिळवणी झाली की संपूर्ण शरीरामध्ये ते समाधान पसरतं आणि वास्तव्य करतं। या समाधानाव्यतिरिक्त आणखी काही गोष्टी होतात। ते म्हणजे हे समाधान झाल्यानंतर मनुष्याला असं वाटतं की आपण फार संघर्षाच्या बाबी ज्या असतील त्या बाबीमध्ये पडू नये। सहजासहजी जो जीवनक्रम जसा भगवंत चालवेल त्याच्या इच्छेनं राहावं। त्याच्या इच्छेनं राहायला आपण शिकलो की मग आपोआपच असं वाटत राहतं की चांगलं वागणं हे भगवंताला आवडतं, म्हणून आपण चांगलं वागावं। म्हणजे कर्मामध्ये सुधारणा व्हायला लागते, विचारामध्ये सुधारणा व्हायला लागली की आपोआपच कर्मामध्ये सुधारणा व्हायला लागते। आणि मग ही सुधारणा जसजशी व्हायला लागेल तसं त्याच्या विचारानुरूप लोक त्याला भेटायला लागतात, त्यातनं सत्संग होतो। पण इथं मात्र धोका असतो, कारण बोलणं आणि आचरण याच्यामध्ये जर फरक असेल तर ती धोक्याची बाब होते। बोलण्यासारखं आचरण असावं लागतं, शुद्ध बुद्धी व्हावी लागते। म्हणून खऱ्या अर्थानं सत्संग या शब्दाचा अर्थ साधकाने असा घ्यावा की ज्या योगे तो एकांतात राहील आणि एकांतात परमात्म्याचं चिंतन जेव्हा होत राहतं तेव्हा त्याच्यासारखा उत्तम सत्संग कोणताही नाही। दुसऱ्याची दारं पूजत बसू नये, हे फार महत्त्वाचं आहे। कारण ही गोष्ट एकदा ती सवय लागली की मग त्यातनं चर्चा होतात, चर्चेतनं विक्षेप निर्माण होतात, विक्षेपातनं पुन्हा संसार गती जी असते ती प्रबल व्हायला लागते आणि त्या चक्रव्यूहात सापडला तर साधकाचं नुकसान होतं। एवढ्यासाठी
आपला अभ्यास त्यांनी शांतपणे निर्विघ्नपणे कसा होईल यासाठी म्हणून सद्गुरूंना प्रार्थना करत राहावं. आता सद्गुरू मिळणंही कठीण झालेलं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. कारण वेगवेगळे लोक काय करतात की चमत्कारांच्या मागं लागतात. अमुक एक चमत्कार, तमुक एक चमत्कार. चमत्कार नाही असं नाही. चमत्कार आपणाला वाटला तरी त्याच्या मागेही काहीतरी सुनियोजन असतं आणि कुणावर टीका करण्याचा उद्देश नाही. पण तरीसुद्धा प्रेमानं जर आपण आपल्या घरात शुद्धपणे परमार्थ चालू ठेवला तर तो आनंद एक वेगळा आपणाला होत राहतो आणि त्यातनं आणखी प्रगल्भता येत जाऊन परमार्थ सुखर व्हायला लागतो. हा विचार लक्षात ठेवावा. त्यानुसार काय झालं की त्रिविक्रम भारतीने आणि सद्गुरुनाथ महाराजांच्या शिष्याने महाराजांना प्रश्न केला. प्रश्न केला म्हणण्यापेक्षा त्यांना प्रार्थनाच केली की त्याला ती गती का झाली, पाप पुण्य काय. तेव्हा सरस्वती गंगाधराने सिद्ध आणि नामधारकांच्या माध्यमातनं गती अशा प्रकारची दुर्गती प्राप्त होण्याची जी अनेक कारणं सांगितलेली आहेत ती कारणं पोथीच्या 28व्या अध्यायामध्ये आहेत. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अनेक प्रकारची कारणं आहेत. सगळ्या कारणांचा काही उल्लेख मी इथं करत नाही आणि त्याची गरजही नाही. गरज नाही अशासाठी आहे आपण एक युक्ती करायची. पाप आणि पुण्य हा विचार करण्यापेक्षा सद्गुरूंचा विचार आपल्या अंतःकरणात दृढ कसा होईल हाच विचार आपण करत राहायचं. हे पाप झालं का ते पुण्य झालं कशाला पाहिजे विचार. त्यातच सगळा वेळ जाईल ना आयुष्याचा निघून. आणि असा वेळ घालवण्यासाठी म्हणून आयुष्य आपलं नाही आहे. आयुष्य कशासाठी आहे तर आयुष्याचं जीवाचं परमध्येय जर कोणतं असेल तर त्याच्या आत दडलेला जो शिव आहे त्या शिवाला हुडकून काढणं हे त्याचं परमध्येय आहे. त्याला योगाच्या परिभाषेमध्ये एकाने विचारलं. एक योगी ग्रहस्थ होते, अतिशय प्रेमळ होते, सज्जन होते, आचरण चांगलं होतं, विचार चांगले होते आणि भगवंताच्या अनुसंधानात प्रेमानं आयुष्य काढत होते. त्यांच्याकडं एक जण गेले. म्हणजे आपण योग आचरता असं कळलं. ते म्हणले योग मी आचरण्याचा प्रयत्न करतो, भगवंताच्या कृपेनं जेवढं होतं तेवढं मी करत असतो म्हटले आणि तो करून घेतो म्हणून होतं. उत्तरसुद्धा तुम्हाला सांगतो देत असताना मी अमुक एक करतो तमुक करतो असं आढ्यतेखोर रीतीनं बोलणं गैर आहे अध्यात्मामध्ये. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपणाला सांगतो. रामाचं वर्णनच असं आहे की एक वचनी, एक बाणी, एक पत्नी रामते, लक्षवेधी, शब्दवेधी आणि वीर धनुर्धारी रामते. आणि भारतीय संस्कृतीचा आत्मा जर कोणता असेल तर तो प्रभू रामचंद्र हाच आहे. पहा तुम्ही रामाच्याच जीवनातली पूर्ण विकसित अशा प्रकारची तत्व प्रत्येक अवतारानं वेगवेगळ्या पद्धतीनं आचरून दाखवली आणि ती आचरून दाखवत असताना कितीही कष्ट पडले तरी त्या कष्टांवर त्या विचारही केला नाही. श्रीधर स्वामींच्यासारखे होते, टेंबे स्वामी महाराजांच्यासारखे योगी होते किंवा सद्गुरू भक्त होते. इतकंच नव्हे तर उन्मानी अवस्थेतनं अक्कलकोट स्वामी महाराजांनी सुद्धा जे प्रबोधन केलं ते प्रबोधन सुद्धा विश्वविधायक अशा तत्वांचंच केलेलं आहे. चमत्कार हा भाग दुय्यम आहे. चमत्कारासाठी मनुष्य जात असेल त्याच्यात काही कमतरता आहे म्हणून, पण सद्गुरूंना अभिप्रेत असतं ते म्हणजे असं प्रबोधन की ज्या प्रबोधनाच्या माध्यमातनं काहीतरी कल्याण म्हणजे उत्तम प्रकारचं कल्याण होईल हेच त्यांना अभिप्रेत असतं.
इथं या ग्रहस्थांना त्यांनी विचारलं की योगाचं अंतिम उद्दिष्ट काय. ते म्हणले मला अंतिम उद्दिष्ट वगैरे असे शब्द जरा अवघड वाटतात, तो आपणाला नेमकं काय माझ्याकडनं अभिप्रेत आहे. तो म्हणला तुम्ही एवढे कष्ट करता तर तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणले मी कष्ट करतो असं तुम्हाला कोणी सांगितलं. म्हणजे जे आपण करतो त्याच्यावर परमनिष्ठा असेल, परमप्रेम असेल तर त्याला कष्ट असं म्हणत नाही. ते म्हणले हे कष्ट नाहीत, हा माझ्या नित्य अशा प्रकारच्या अनुष्ठानाचा भाग आहे आणि भगवंतावर माझं प्रेम असल्या कारणानं मी हे करत राहतो. तुम्हाला ते कष्ट वाटतात आणि कष्ट का वाटतात तर या गोष्टींचं साहचर्य आपल्याला झालेलं नाही किंवा या गोष्टी अनुसरत असताना आपणाला काही मनोयातना होत असतील, दैहिक यातना होत असतील म्हणून कष्ट. पण देवाचं नाम घेण्यात मला प्रेम वाटतं. अहो पण ते नाम तुम्ही कशासाठी घेता. त्यांनी विचारलं. म्हणले मी नाम एवढ्यासाठी घेतो की मला काही प्राप्ती व्हावी म्हणून मी नाम घेत नाही. योगाचं अंतिम उद्दिष्ट मला माहीत आहे. मग म्हणजे काय योगाचं अंतिम उद्दिष्ट काय. म्हणजे कैवल्य प्राप्ती हे योगाचं अंतिम उद्दिष्ट आहे. मग यांनी तुम्हाला कैवल्य प्राप्ती होणार आहे का असं त्यानं विचारलं. विचारल्यावर ते गृहस्थ फार अतिशय विनम्र, शरणागत, बोलताना मधु बोलणार, ज्याला मधु गुंजन असं आपण म्हणतो तशा प्रकारचंच बोलायचे. त्या आनंदात असायचे, आपल्या आनंदात. त्यांनी त्याला सांगितलं की कैवल्य प्राप्ती म्हणजे काय हे मला सुद्धा माहीत नाही, पण सर्व प्रकारच्या चिंतातनं मुक्त असलेला आणि मायेच्या आवरणाखाली नसलेला, मायेचा सुद्धा निर्माता आणि स्वयमेव ब्रह्म म्हणून राहणारा असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला आत ठेवल्यानंतर मग वेगळी काही कैवल्य प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे त्याचं कारणच नाही. म्हणले त्यालाच आत आम्ही ॲडजस्ट केलेला आहे. मग तो ॲडजस्ट कसा केला हे जर विचारलं तर काही नाही. म्हणले त्यासाठी काही लागत नाही. पेढे लागत नाहीत, नैवेद्य लागत नाहीत, उदबत्त्या लागत नाहीत, कापूर लागत नाही, अत्तर लागत नाही. हे सगळे काय माहिती काय, ही सगळी सपोर्टिव्ह एलिमेंट्स आहेत. म्हणजे त्याला अत्तराचा वास दिल्यावर जरा देवाला बरं वाटेल, उदबत्ती लावल्यावर जरा बरं वाटेल. अरे पण सुगंधी तत्व तेच आहे ना. मृत्युंजयाचा जप जो आहे तो जपच असा आहे. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम असा जप आहे. सुगंधिम म्हणजे ज्याच्यामध्ये सुगंध हा कायमचाच आहे, त्याच्यामध्ये दुर्गंधी नाहीच आहे. अशा प्रकारचं जे पूर्ण तत्व आहे त्या पूर्ण तत्वाच्या चिंतनामध्ये मी असल्यामुळं आनंदात असतो. म्हणजे तुम्हाला काय कष्ट वाटतात माझे. मग आता पाप पुण्याचा आपण जर विचार केला, गुरुचरित्रामध्ये 100 गोष्टी दिलेल्या आहेत. 28व्या अध्यायामध्ये कितीतरी गोष्टी आहेत. सगळ्या आपण विचार करायचाच नाही, त्याचा काही गरज नाही त्याची करायची. आणि गुरुचरित्र वाचताना सुद्धा तो अध्याय वाचायलाच पाहिजे. हे विधान थोडं धार्ष्ट्याचं आहे, लोक माझ्यावर चिडतील, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तो अध्याय वाचण्याच्या ऐवजी महाराजांचं नाम जर घेत राहिलं किंवा त्यांची स्तुती जर करत राहिलं तर काय बिघडलं. वाचू नका असं म्हणण्याचा माझा अधिकार नाही, माझा अधिकार नाही. ज्याला वाचायचं असेल, सद्गुरू भक्त आहे, त्याला त्याचं महाराजांचं सगळं जे काही त्याच्यामध्ये आहे ते वाचणार. गुरुचरित्रावर जर भक्ती असली, गुरुचरित्र हा ग्रंथच मुळी सद्गुरूंचं रूप आहे आणि महाराजांनी सरस्वती गंगाधराला सांगितलं म्हणून तो ग्रंथ त्यांनी कथन केलेला आहे. त्यामध्ये रचना अशी आहे, म्हणे ग्रंथ कथन करी. ग्रंथ बाबा सांग. म्हणे ग्रंथ कथन करी, अमृत घट स्वीकारी, तुझे वंश पारंपरी, लाधती चारी पुरुषार्थ. सरस्वती गंगाधराला महाराजांनी काय सांगितलं, एका हाताने चॉकलेट दिला, काय माझी स्तुती कर, मग काय होईल तर तुझे वंश पारंपरी, लाधती चारी पुरुषार्थ. आपण लगेच असं म्हणणार
की महाराजांनी स्वतःची स्तुती करायला लावली. असं का? गंमत अशी आहे की औषध द्यायचं ते सुद्धा कुठल्या माध्यमातून द्यायचं हे सद्गुरूंना चांगलं माहीत असतं. त्यांची स्तुती करणं, जगाला त्यांची स्तुती, त्यांच्या स्तुतीनं विश्वात्मा हा परिप्लुत झालेलाच आहे, त्यांची करायची गरज नाही. पण तरीसुद्धा ज्या वेळा एखादा गुरु भक्त त्यांची स्तुती करण्यात दंग होतो तेव्हा ती त्यांची स्तुती होण्याच्या ऐवजी आत्मस्तुती म्हणजे स्वतःची स्तुती करतो तो. हे वैभव आहे त्यांचं. म्हणून त्यांनी सांगितलं की तुझे वंश पारंपरी लादती चारी पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत, यांचा लाभ तुला या स्तुतीने होईल. पण सरस्वती गंगाधर सुद्धा फार मोठा अति सुंदर भक्त आहे बघा. त्यांनी काय केलं, सद्गुरूंचं वचन जे आहे त्या वचनाचा संग्रह आपल्या चित्ताच्या स्तरावर ताबडतोब करून घेतला. ताबडतोब चित्ताच्या स्तरावर संग्रह करा. एखादा असता तर म्हणला असता की बघतो, प्रयत्न करतो, असं म्हणला नाही तो. त्यांनी काय केलं, महाराजांनी हे सांगितले ना, मग म्हणला आपणही त्याला उत्तर कसं द्यायचं. तर सद्गुरूंनाच नव्हे तर लोकमानसासमोर प्रगट करताना सरस्वती गंगाधरांनी असं सांगितलं, गुरुवाक्य मज कामधेनु. सद्गुरुनाथ महाराजांनी जे मला सांगितलेलं आहे ना ते कामधेनूचं काय, कामधेनूचं काम काय हो. कामधेनू असा शब्द आहे. तर कामधेनूचं काम असं आहे की जे त्या गायीकडे आपण मागू ते सगळं ती देते. गुरुवाक्य माझं कामधेनू म्हणजे सद्गुरू हे काय अक्षय अशा प्रकारचं अमृत देणारी ती गायच आहे. गुरुवाक्य माझं कामधेनू मनी नाही अनुमानू. काय सुंदर आहे. भक्त कसा असावा बघा. भक्त असा पाहिजे की ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प राहतच नाही. महाराजांना काय म्हणलेलं आहे, भवगज पंचानन एकनाथ महाराज म्हणतात. इकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय की काही नाही, माझे सद्गुरूच माझ्या हृदयात आहेत. तिकडे जगद्गुरु तुकाराम काय म्हणतात, माझी देवपूजा पाय तुझे गुरु राजा. म्हणजे सद्गुरूंचे चरण जेव्हा आपण त्या चरणांची जेव्हा पूजा करतो, त्या चरणांना जेव्हा शरण जातो, 33 कोटी देव प्रसन्न होतात असं म्हणतात. आणि 33 कोटी देव म्हणजे काय, या 33 कोटी ज्या विधायक संकल्पना आहेत त्या सर्वच्या सर्व संकल्पना सद्गुरूंच्या चरणाशी तुम्ही गेलात तर सिद्ध होतात. 33 कोटी काय आणि हजारो कोटी जरी असल्या, 33 कोटी हा आकडा कमीच असेल, हजारो कोटी वृत्तीप्रवाह आपल्या आत चालू असतात. पण त्या सर्व वृत्तींना दावणीला बांधायचं काम सद्गुरुनाथ महाराज सुंदर रीतीनं करतात. गुरुवाक्य मज कामधेनू मनी नाही अनुमानू. अनुमान म्हणजे काय, अनुमान करण्यासाठी विचार करावा लागतो ना. मग पुन्हा संशय निर्माण होणं, विकल्प निर्माण होणं, त्या संशयाची उत्तर निर्माण होणं, त्याला छेद देत बसणं, हा मनी नाही अनुमानू. हे आम्ही करणारच नाही. सरस्वती गंगाधर काय म्हणला की महाराजांनी सांगितले ना, मग त्यांचंच ऐकतो की आम्ही. कशाला पाहिजे दुसरं ऐकायला, कशाला पाहिजे. श्रेय वृद्धी पावविणारा आपण श्री नरसिंह सरस्वती. म्हणजे काय, आता मी जे लिखाण करीन किंवा जे आपलं कौतुक करीन, जी स्तुती करू, त्या स्तुतीची वृद्धी, श्रेय म्हणजे त्याचं सगळं श्रेय आपलंच आहे आणि ते श्रेय वृद्धी करणारा आपण. गुरुचरित्रावर लिखाण करणारे पुष्कळ लोक आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतील. माझं काही म्हणणं नाही, मला कोणाशीही वाद घालायच नाही, पण श्रेय वृद्धी माझं काय, भक्तीनं प्रेमानं त्यांच्याकडे आपणाला जायचं आहे. त्याच्यावर काय डॉक्टरेट मला मिळवायची नाही, गरज नाही त्या डॉक्टरेटची. भगवंताकडनं डॉक्टरेट मिळालेली कशी असते तर अत्यंत समाधान असतं त्याच्यात. त्या डिग्रीला कोण हातच लावत नाही. त्या दृष्टीनं आपण काय करायचं, वाडी गाणगापूरच्या पादुकावर
डोकं आपटत राहायचं काय? आपणाला एक सांगतो, महाराजांचा जर लळा लागायचा असेल तर आपण मनानं वाडीला जात जा आणि त्या पायरीवर सारखं पादुकांच्या समोर डोकं ठेवून बसायचं. तिथं कोण अडवतोय? पुजारी आज सोडत नाहीत, पण मनाला कसं पुजारी अडवणार? आम्ही आमच्या मनानं आज जाऊ. मग महाराज कुठे आहेत? आपल्या मनात आहेत. अशा युक्तीनं जर भक्ती केली आणि आपण जर वाटचाल करत राहिलो तर कसलं काय होतं? त्रास होत नाही. कोण म्हणतंय अंगात येतोय, देव रागवतो, नाना प्रकार होतात. हे काय म्हणजे मी काय त्याला चुकीला किंवा जे काही घटना घडत असतील त्याच्यावर टीका वगैरे करणं हा उद्देश मुळीच नाही. उलट सगळ्यांना आम्ही नमस्कार करतो. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, आपल्या अंगात देव असा यावा की तो आलेला आहे हे लोकांना कळू नये. असं अंगात येणं जर असलं ना तर मजा असते. मग काय असतं? देव भक्ताचा संवाद चालू राहतो. देव आणि तुकाराम महाराजांच्या अंगात पांडुरंग होताच नाही, समर्थांच्या अंगामध्ये प्रभू रामचंद्र होतेच का नाही, तुळशीदासाच्या अंगामध्ये प्रभू रामचंद्र होते, मीरा तर कृष्णाची संभाषण करत होती. अंगात येणं सुद्धा कसं देखणं असावं तुम्हाला सांगतो. आणि हे देखणेपणानं जर अंगात आलं ना तर अशा अंगात आलेल्या व्यक्तीकडं पाहिल्यानंतर सुद्धा समाधान भरभरून मिळत राहतं. त्याला म्हणतात खऱ्या अर्थानं अंगात येणं. भारत मातेचं गीत म्हणल्यानंतर लाखो सैनिकांच्या अंगात येतं. ते वैभव आहे तुम्हाला सांगतो. याला म्हणतात अंगात येणं. तात्पुरतं 15 मिनिटं अंगात आला आणि नंतर बंद झालं, याला काय? तिथं प्रवेश चालू प्रवेश बंद ही प्रक्रिया नाही. अंगात असं यावं की शेवटच्या श्वासापर्यंत ते जाऊच नाही. अंग प्रत्यंगासहित त्याला जर आपण अर्पण झालो तर मग अशा प्रकारे अंगात येत. म्हणून सरस्वती गंगाधरांनी तिथं सांगितलं, गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानू, श्रेय वृद्धी पाविणार आपणू, श्री नरसिंह सरस्वती. श्रीचे 108 अर्थ आहेत श्री या शब्दाचे. ते आपणाला कधीतरी जर प्रसंग आला तर मी सांगू शकेन. पण श्री नरसिंह सरस्वती हा म्हणजे नरसिंह या शब्दाचा अर्थ मागं आपणाला सांगितला, पुरुषोत्तम. आणि सरस्वती म्हणजे काय? विद्या. परमपुरुषा पुरुष आणि आत्मविद्या या उभयतांचा संयोग जिथं आहे तो नरसिंह सरस्वती. आणि हा संयोग झाला तिथे संन्यासी आहेत, साक्षीत्व आहे त्यांच्या ठिकाणी. आणि त्या साक्षीत्वानं ते जगतव्यापी झालेले. ती विक्रम भारतीने आणि सगळ्यांनी प्रश्न केल्यावर महाराजांनी सांगितलं, अरे मनाच्या अवस्था ज्यांनी बिघडतात अशा अनेक गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात. त्या गोष्टी का घडतात तर त्या मनुष्याच्या ठिकाणचा जो विचार आहे, विवेकी विचार, हा वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यरत होतो. त्याच्यामध्ये काही वेळा असं होतं की प्रलोभनातनं काही विचार येतात, काही विचार विषादातनं निर्माण होतात, काही विचार देहभावातनं निर्माण होतात, काही विचार भोगवृत्ती वाढल्यामुळं निर्माण होतात, काही विचार जे असतात ते असं वाटतंय की आपण अशा काही गोष्टी कराव्यात की ज्यायोगे आपल्याला आनंद वाटेल. म्हणजे आनंदाची मूलभूत संकल्पना जी आहे त्या मूलभूत संकल्पनेचा जर नीट विचार नसेल किंवा त्याची अनुभूती नसेल तर काहीतरी वेगळ्या प्रकारनं आनंद मिळवण्यासाठी धडपडणं आणि ती धडपड जी आहे ती सुयोग्य आहे का नाही हे न कळत अनेक गोष्टी केल्या जातात आणि मग त्या पाप या पापाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामध्ये म्हणले सद्गुरूंना सोडून राहणं हेही पापच आहे. सद्गुरूंना सोडून राहणं म्हणजे काय? सर्वात विधायक धारणा, सुंदर धारणा जर कोणती असेल तर सद्गुरू हीच धारणा आहे. गुरुविना अन्य दैवत नाही असं म्हणतात. म्हणून आपला जो गुरु आपण जो मान्य केलेला असेल सद्गुरू म्हणून,
हा जो सत्याशी पूर्ण निगडीत असतो त्याला दूर लुटू नये, त्याच्या अंकित राहावं. ते नाही घडलं तर पाप होतं. आणि दशा कोणती होती तर त्याची अधोदशा होती. मी सगळं काही सांगणार नाही आपणाला, त्यामध्ये काय लिहिले त्याची गरजही नाही आहे. त्यानंतर काय, हरिहराधिक दैवत जी आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, ही तिन्ही दैवत तितक्याच महत्त्वाची आहेत. ते तीन कमांडरच आहेत किंवा ते अधिकारीच आहेत. ब्रह्मदेवाचं काम काय, उत्पत्ती, ते विज्ञान आहे सगळं, उत्पत्ती स्थिती आणि लय. मग या दैवतांच्या मध्ये सुद्धा काय, हा देव मोठा तो लहान असं म्हणत बसलं की झालं पाप. सांगितलंय त्याच्यामध्ये, या तीन दैवतामध्ये जो भेद करतो तो पापी. पण ते सांगितलंय त्याच्यावर आपण विचार करा, का सांगितलं असं, त्याला का पापी म्हणलेलं आहे. काय आहे की विचाराने सुद्धा मनुष्याच्या ठिकाणी क्षीणता येत असते. आणि असं क्षीण होणं हे गैर आहे. ज्याला म्हणतो आपण विचारांनी आत्मक्षय पुष्कळ वेळा होतो, असा क्षय करून घेऊ नये. तेव्हा या तीन दैवतामध्ये कारण नसताना भेद करू नये. तिसरी गोष्ट त्यांनी सांगताना असं सांगितलं की गैरव्यवहार करणं. गैरव्यवहारामध्ये अनेक गोष्टी येतात. गुरुदेवांच्या संप्रदायामध्ये, गुरुदेव राणेंच्या संप्रदायामध्ये असं सांगितलेलं आहे की परस्त्री आणि परधन वर्ज्य करावं. त्या संप्रदायाचा उद्देशच हा आहे की आत्माभिमुख जर तुम्हाला व्हायचा असेल तर मनाचं पतन होईल अशा गोष्टी करू नका. आणखी पुढं काय घडतंय हे आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहायचं आहे. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल